आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार गडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। तेजी किरणांचा रंग साजिरा पिवळा, सुखद झाला सोनेरी क्षण सोहळा। 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता। शहराच्या मध्यवर्ती भागात दुर्गामाता दौडीचा झंझावात। अंगडी यांचा पत्ता कट, नवे उमेदवार कवड किमट। काळातील गांभीर्याने पाळण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय। राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात 4 युवक जागीच ठार। सौंदती श्री रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। काळ्या दिनाबाबत खानापूर समितीचे आवाहन। पनवाळगड येथे होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न। बेळगावात होणार जलविनियोग संघटनेची स्थापना। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। दिवसाची सुरुवात करणाऱ्या तेजस्वी सूर्यकिरणाचा रंग म्हणजे पिवळा। रोज नवी पहाट आपल्या जीवनात हा सूर्याचा तेजस्वी रंग घेऊन येते, त्यामुळे जीवनाची गीत अधिक फुलत जाते। आपल्या जीवनात अनेक सुवर्ण क्षणांचा सोहळा साजरा करणाऱ्या या रंगाचे महत्त्व अनोखे आहे। नवरात्रीमधील 5व्या दिवशी पिवळ्या रंगाचे नियोजन होते। सोनियाच्या पावलाने येणाऱ्या या रंगांमध्ये विखुरलेल्या अनेक छटांचे दर्शन या दिवशी घडले। नवरात्रीच्या या दिवसात आलेल्या पिवळ्या रंगाचा आविष्कार महिला वर्गाने सुवर्ण रंगामधून साजरा केला। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा सोहळा आता ऐन बहरात पोहोचला आहे। आपली छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून महिला वर्गाने या कल्पक उपक्रमाला आपले पाठबळ दिले। अनेक महिला मंडळांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येत आहे। एकापेक्षा एक असे कलाविष्कार या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हा सोहळा दिमागदार ठरतो आहे। 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता। मान्सून परतीच्या वाटेला लागला असतानाच एक नाही तर 2 चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी चक्रीवादळ तयार होत आहे, तर त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। आता मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। 16 ऑक्टोबरला दक्षिण पूर्व अरबी समुद्राने लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत। येत्या काही तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। मान्सून नंतरचे पहिले चक्रीवादळ असेल। यानंतर पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन 21 ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात दुर्गामाता दौडीचा झंझावात। 5व्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथून झाली। यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर रुद्रकेसरी मठाचे श्रीहरी गुरु महाराज यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला। त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला प्रारंभ झाला। त्यानंतर ही दौड बसवान गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, तेंगिनकेरी गल्ली, कामत गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कॉलेज रोड करून बापट गल्ली मार्गे संयुक्त महाराष्ट्र चौक येथे पोहोचली। यावेळी मारुती मंदिर येथे मारुतीरायाची आरती करून ध्येयमंत्र म्हणण्यात आला। यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी विचार मांडले। त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी आमदार महांतेश कवडगिमठ, प्रसाद मेडिकल मॉलचे संचालक सी.के. पाटील तसेच खडेबाजार पोलीस स्थानकाचे CPI दिलीप निंबाळकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला। अंगडी यांचा पत्ता कट, नवे उमेदवार कवड किमट।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे, त्यामुळे उमेदवारांची निवडीची प्रक्रिया देखील गतिमान झाली आहे। या पार्श्वभूमीवर आता बेळगावमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये लोकसभेसाठी जोरदार लढत रंगण्याची चिन्हे आहेत। प्रामुख्याने विद्यमान खासदार असलेल्या मंगला आंगडी यांचा पत्ता कट करण्याची तयारीत वरिष्ठ भाजप नेते मंडळी असल्याचे वृत्त हाती आले आहे। त्याचबरोबर महांतेश कवडगिमठ यांचे प्यादे पुढे सरकवण्यासाठी पक्षातील नेते मंडळी सत्सावली आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपने घडामोडी घडतील अशी शक्यता दिसून येत आहे। भाजपचे उमेदवार मंगला आंगडी विद्यमान खासदार असल्या तरी त्यांच्या संदर्भात सध्या पक्ष नेते मंडळी निश्चित विचार करू शकत नाहीत असे संकेत मिळत आहेत। मागील खेपेस कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेमध्ये मंगला आंगडी यांना खासदारकीची संधी मिळाली होती, मात्र त्यांना यावेळी काँग्रेस उमेदवार आणि सध्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी जोरदार टक्कर द्यावी लागली होती। त्यामध्ये केवळ छोट्या मताच्या फरकाने आंगडी या विजयी ठरल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आता सध्या त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे। काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय। आमचा लढा केंद्र सरकारशी आहे, त्यामुळे सीमा लढा सुटेपर्यंत आम्ही काळा दिन पाळणार असून पोलिसांची परवानगी मिळो वा न मिळो काळा दिन होणारच आहे। मराठी अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवूया असा निर्धार शहर मयी समिती बैठकीत करण्यात आला। काळ्या दिनाच्या आयोजनाबाबत बुधवारी मराठा मंदिर कार्यालयात शहर मयी समितीची महत्त्वाची बैठक झाली। सरचिटणीस मालोजी अष्टेकर अध्यक्षस्थानी होते। प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर व्यासपीठावर होते। माजी उपमहापौर संजय शिंदे, सागर पाटील, रणजित हवालनाचे, मदन बामणे, प्रशांत भातकांडे, रणजित चव्हाण पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, नेताजी जाधव उपस्थित होते। राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात 4 युवक जागीच ठार। विजयपूर शहराजवळील विजयपूर बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 11च्या सुमारास एका भरधाव ट्रकने रस्ता बाजूस थांबले असलेल्या 4 युवकांना धडक दिल्याने ते 4 युवक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे। शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर एका टोल नाक्याजवळ हा अपघात झाला असून प्रवीण संगनगौडा पाटील, शिवानंद बसवराज चौधरी, इरण्णा अण्णाराय कोल्हार, सुनील खानापूर हे सर्वजण राहणार विजयपूर अशी मृतांची नावे आहेत। सौंदती श्री रेणुकादेवी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। नवरात्रीनिमित्त सौंदती येथील रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत, त्यामुळे परिसर गर्दीने फुलून जात असून दर्शनासाठी 2 ते 3 तास भाविकांना रांगेत थांबावे लागत आहे। प्रत्येक दिवशी 1 लाख भाविक देवी दर्शनासाठी श्री यल्लामादेवी डोंगरावर येत आहेत। आज नवरात्रीच्या 5व्या दिवशीही आज गुरुवारी यल्लामा डोंगर भाविकांनी फुलून गेला होता। नवरात्रीमध्ये दर्शनासह तेल वाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच केरळ येथून भाविक दरवर्षी सौंदती डोंगरावर मोठी गर्दी करतात। नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीची पूजा करून दररोज आकर्षक आरास केली जात आहे। काळ्या दिनाबाबत खानापूर समितीचे आवाहन। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नंदगड येथे खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। येणारा 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उपोषण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे। यासाठी खानापूर तालुक्यातील जांबोटी, गरलगुंजी, लोंढा, नंदगड व खानापूर शहरामध्ये 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन करून पत्रके वाटली जाणार आहेत। यावर्षीही हा दिवस सूतक दिन म्हणून पाळून केंद्र सरकारचा गांभीर्याने निषेध करतील असे या बैठकीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील यांनी आपले मत मांडताना सांगितले। कोनवाळगल येथे होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न। नवरात्रोत्सवानिमित्त कोनवाळगल येथे होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला होता। पहिलेच वर्ष पण भरपूर प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गल्लीतील नागरिक आणि हिरकणी महिला मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या। अध्यक्ष साधना पाटील, उपाध्यक्ष गीता कदम, पुढाकार सुप्रिया पोटे आणि ज्योती पासलकर आणि कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालिका उगम परमोजी यांनी केले। परीक्षक म्हणून महेश खटावकर यांनी काम पाहिले। बेळगावात होणार जलविनियोग संघटनेची स्थापना। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज बेळगावात पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। काही पाणी वापरकर्ता संघटना कार्यरत आहेत तर काही निष्क्रिय आहेत। येत्या 100 दिवसात पाणी वापरकर्ता संघ स्थापन करण्याचा आदेश पाठवणार आहे। शेतकऱ्यांना घटनास्थळी पाठवावे। कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी। नरेगामध्येही हे काम करण्याची सूचना केली जाणार आहे। पाटबंधारे अधिकारी व पाणी वापरकर्ता संघ पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन एकत्रितपणे काम करावे असे ते म्हणाले। या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या कैद्याला बुधवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते, पण सायंकाळी पुन्हा कारागृहात नेल्यानंतर तपासणी केली असता त्याच्या चप्पलमध्ये गांजाची पुडी आढळून आली. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने रात्री उशिरा वडगाव पोलिसात फिर्याद दिली. सोमनाथ लक्ष्मण शिरूर हा कैदी हिंडलगा कारागृहात खून प्रकरणी शिक्षा भोगत आहे. बुधवारी सुनावणी असल्याने खडेबाजार पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. येळ्ळूर येथे शनिवारपासून भजन स्पर्धा. येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने दसऱ्यानिमित्त शनिवार दिनांक 21 रोजी भजन स्पर्धेला प्रारंभ करण्यात येणार आहे. परमेश्वरनगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येथे स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा बेळगाव तालुका मर्यादित आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 21,000, 15,000, 11,000, 7,000, 5,000 अशी बक्षिसे आहेत. उद्घाटन माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगिमठ यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष किरण गेंडे राहणार आहेत. दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे सामुदायिक मौंजी बंधन. दैवज्ञ ब्राह्मण संघ दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ बेळगावतर्फे 22 नोव्हेंबर रोजी जयशंकर भवन कार्यालय बेळगाव येथे सामुदायिक मौंजी बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक मौंजी बंधन सर्वांसाठी खुले आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांचे मौंजी बंधन करावयाचे आहे त्यांनी नाव नोंदणीसाठी देवीदास काकतीकर, हेमंत मुदकेकर, विशाल शिरोडकर तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कडोली येथे ऐतिहासिक दसरोत्सवाला प्रारंभ. कडोली येथील ऐतिहासिक दसरोत्सवाला कलमेश्वर मंदिरात रविवारी प्रारंभ झाला. पूजा, आरती व पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. मंदिरात रोज पूजा आरती कार्यक्रम सुरू आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी भजनाचे आयोजन करण्यात येत आहे. मंदिरात सेवेसाठी 11 भाविक बसले आहेत. गुरुवार दिनांक 19 पासून मूर्तीची वेगवेगळ्या वेशात पूजा मांडण्यात येणार असल्याची माहिती पुजारी कल्लापा पट्टण शेट्टी यांनी दिली. पालखीच्या वेळी भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात बसलेल्या भाविकांनी हारून तहसीलदार व त्यांचे बंधू फळे पुरवत आहेत. खात्यावर रक्कम जमा करण्यास प्रारंभ. अन्नभाग्य योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना तांदूळ वितरणाबरोबर बँक खात्यावर रोख रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. अंत्योदय कार्डधारकांपैकी प्रत्येक कुटुंबाला मोफत 35 किलो तांदूळ व PHS कार्डधारकांपैकी प्रत्येक सदस्याला 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. प्रति महिन्याला उर्वरित 5 किलो तांदळाची रक्कम 34 रुपये प्रति किलो प्रमाणे कुटुंब प्रमुखांच्या खात्यावर DBT प्रमाणे जमा करण्यात येत आहे. राजहंसगड गावात तणावपूर्ण शांतता. राजहंसगड गावातील तणाव निवळला असला तरी गावात पोलीस बंदोबस्त कायम आहे. गावातील श्री सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात आलेल्या पालखीची देवस्थी पंच कमिटी आणि ग्रामस्थांकडून दररोज पूजा केली जात आहे. मात्र गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक न करण्यामागचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावात शांतता प्रस्थापित होण्यासाठी या संशयितांचा तातडीने शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे. बेळगावचे पथक कळंबा कारागृहापर्यंत पोहोचले. शाहूनगर दरोड्याच्या प्रयत्नाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला असला तरी अद्याप धागेदोरे सापडलेले नाहीत. तपासासाठी 5 पथके तयार करण्यात आली असून ती कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गेली आहेत. या दरोडेखोरांना कोणी ओळखतील का याचा विचार करून एक पथक कोल्हापूरच्या कळंबा कारागृहालाही भेट दिली. सोमवार 16 ऑक्टोबर रोजी शाहूनगर येथील संतोषी ज्वेलर्समध्ये शस्त्रधारी दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यांचा तपास तातडीने झाला पाहिजे असा आदेश पोलीस आयुक्त SM सिद्धरामप्पा यांनी दिला आहे. हिवाळी अधिवेशनाचा निर्णय 2 दिवसात. बेळगावात विधिमंडळ हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत 2 दिवसात निर्णय होणार आहे. त्यावेळी अधिवेशन बेळगावात घ्यायचे की बंगळूर येथे याबाबत ठरवले जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी दिली. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री शिवकुमार बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी हिवाळी अधिवेशनाबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकारने अद्याप अधिवेशनाबाबत निर्णय घेतलेला नाही. 2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशन बेळगावात घ्यायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा डिसेंबर महिन्यात अधिवेशन होण्याची शक्यता आहे. रामा महादेव बाचुळकर यांचे निधन. मूळचे कामतगली व सध्या जयनगर हिंडलगा रोड येथील रहिवासी रामा महादेव बाचुळकर वय वर्ष 73 यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 विवाहित कन्या, सून व जावई, 4 भाऊ, 2 बहिणी व नातवंड्याचा परिवार आहे. ते श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक होते. माजी आमदार मनोहर केणेकर यांना मातृशोक.
लक्ष्मी गल्ली हिंडाळगा येथील रहिवासी रुक्मिणीबाई कल्लाप्पा किणेकर वय वर्ष 92 यांचे बुधवार दिनांक 18 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात कृषी औषध विक्रेते शिवाजी किणेकर, जुवारी ॲग्रो इंडस्ट्रीजचे माजी अधिकारी बाळासाहेब किणेकर व माजी आमदार मनोहर किणेकर असे पुत्र व 2 मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले। धन्यवाद।